नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं मनापासून स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वप्नाबाबत चर्चा केली आणि असे शोध जे आपण आपल्या स्वप्नांच्या दरम्यान लावू शकतो। त्याचबरोबर आपण असं पाहिलं की ध्यान केल्याने आपल्याला भेडसावत असलेल्या समस्यांवरती उपाय शोधण्यात नक्कीच मदत होते। आपण आपल्या जीवनासाठी सार्थक दूरदृष्टी असावी यावरती सुद्धा चर्चा केली आणि मग शोध घेण्याची शक्ती ही इतर सृष्टींमध्ये नसून माणसासाठी एक विशेष शक्ती कशी आहे हे आपण समजून घेतलं। आणि शेवटी आपण चर्चा केली की महान दूरदृष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला गोष्टींचा त्याग करणं आवश्यक आहे। तर कदाचित मला असं वाटतं आहे की आपल्या आयुष्य आरामाचा पण आपण त्याग करावा। तुम्हाला काय वाटतंय? अगदी बरोबर। स्वतःचा आराम, कम्फर्टेबल लाईफ ना, बरोबर आहे की आपल्यापैकी काही काही लोक चुकीच्या संगतीमध्ये फसत असतात। कधी कधी आपल्याला भोवती खूप नकारात्मकता देखील असते आणि ह्या सर्व गोष्टी पाहायला गेले तर सोडून देण्यासारख्या आहेत। काही गोष्टी आपल्याला कदाचित तात्पुरत्या आनंदही देत असतील, परंतु त्या सोडल्या तर बरेच काही आत्मसात करता येऊ शकते। नक्कीच नक्कीच। आणखीन एक मला असं वाटतं, आपल्या जीवनशैलीबद्दल काय वाटतं तुम्हाला? येस, अगदी बरोबर। जर आपल्याला आपले ध्येय किंवा अंतिम ध्येय साध्य करायचे असेल तर आपली जी जीवनशैली आहे, आपली जी करमणुकीची जी निवड आहे, या सर्व गोष्टी आपल्याला ह्या बाजूला साराव्या लागतील। नक्कीच, म्हणजे योग्य काय आहे ते आपल्याला निवडायला लागेल। म्हणजे याचा असा अर्थ होतो की आपला हेतू साध्य करायचे असेल तर आपल्याला त्रास सहन करावा लागेल, असं आहे का? नाही, तसं नाहीये। मला असं वाटतं की जेव्हा आपण आपल्या दृष्टिकोनाकडे किंवा आपल्या दूरदृष्टीकडे वाटचाल करत असतो आणि त्याने आपल्याला जो आनंद मिळतो त्या प्रवासामध्ये, तर तो इतर गोष्टींना नक्कीच दुय्यम स्थानी व्यक्ती ठेवू शकतो। नक्कीच, म्हणजे त्या त्रासापेक्षा तो आनंद जो असतो तो कितीतरी पटीने उत्साह आहे। म्हणजे सगळे त्रास नाहीसे होतील जेव्हा तुम्ही या मार्गावरती वाटचाल कराल। तुमच्या उत्तरांसाठी खरंच मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देते। आता मित्रमैत्रिणींनो, आपल्याकडे अशीच एक उदात्त दूरदृष्टी असू शकते, ती म्हणजे इतर मानवांच्या सेवेचे कारण होणे। खरं तर हेच माणसाला मिळणारं सर्वात मोठं वैभव आहे आणि आनंद आहे की तो इतरांच्या सामान्य हिताचा सुद्धा स्रोत बनू शकतो। सगळेजण एकत्र येऊन काहीतरी करू शकतो। आपण चर्चा केल्याप्रमाणे त्याशिवाय खरी सेवा करणं शक्य नाहीये, हे तुम्ही मान्य कराल। पण ही सेवा ही आपल्याला जीवनाची दूरदृष्टी असायला पाहिजे, तर ती आपल्या उद्देशाची म्हणजे आपल्या बौद्धिक नैतिक क्षमतांचा विकास करून समाजाच्या जगाच्या भल्यासाठी हातभार लावण्याचा जो आपला दुहेरी नैतिक हेतू आहे त्या उद्देशाशी कशी निगडीत आहे ह्याच्यावर आपल्याला विचार करता येईल। आपले दुहेरी नैतिक उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या या मार्गात सेवा आपल्याला मदत करू शकते का, हा एक प्रश्न आहे। मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझी विनंती आहे, 4 मिनिटांचा वेळ घ्या, एकमेकांशी बोला आणि तुमचं उत्तर जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। ग्रेट, वंडरफुल। तुम्ही नक्कीच या प्रश्नावरती विचार केलेला असेल। पण परागजी, मी तुम्हाला विचारते, तुम्हाला काय वाटतं की सेवेबद्दल आणि आपला जो दुहेरी नैतिक हेतू आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मॅडम, हा अगदी मूलभूत प्रश्न आहे की मी म्हणून इतरांची सेवा ही नैतिक मूल्ये आणि सकारात्मक अभिवृत्ती असणाऱ्या किंवा दृष्टिकोन आचरणात आणण्यासाठी एक मौल्यवान संधी आपल्याला प्रदान करत असतो। कारण आपण इतरांबरोबर इतरांसाठी काम करीत आहोत आणि आपल्या वास्तविक जीवनातील समस्यांवर देखील सकारात्मक उपाय शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो। खरंच आहे, खरंच आहे। कारण या नैतिक मूल्यांशिवाय आपण इतरांची सेवा करूच शकत नाही, त्यामुळे ते आपल्याकडे असणं गरजेचंच आहे। म्हणजे समजा तुम्ही ज्या लोकांची सेवा करता त्यांच्यावर तुमचं प्रेम नसेल किंवा तर तुम्ही त्यांची सेवा कशी करणार? अजिबात, कारण तुम्हाला त्यांच्याबद्दल काळजीच नसणार। जर तुम्ही प्रामाणिक आणि सत्यवादी नसाल तर तुम्ही त्यांची सेवा करू शकता का? नाही, अगदीच नाही। मग खरंच जर तुम्ही निष्पक्ष असाल आणि न्यायी नसाल तर तुम्ही त्यांची सेवा कशी कराल? त्यामुळे खऱ्या सेवेसाठी ही सर्व मूल्य जी आहे ती आवश्यक आहेत। तुम्हाला काय वाटतंय? येस, आणि पुन्हा जर तुम्ही विविधतेचा स्वीकार जर करीत नसाल तर तुम्ही समाजात कसे काम करणार? नक्कीच। आणि याचा थेट संबंध हा आपल्या पहिल्या हेतूशी आहे, म्हणजेच की व्यक्तीचा वैयक्तिक विकास। याशिवाय यशस्वी सेवेसाठी सर्जनशीलता, आपण त्याला क्रिएटिव्हिटी असं म्हणतो, आणि शिस्त देखील लागते।
कारण सर्जनशीलता नसते म्हणून अनेक समस्या ह्या निर्माण होत असतात, अनेक समस्या ह्या येत असतात. म्हणून त्या जर सर्जनशील उपाय शोधावे लागतात आणि तुम्हाला तुमच्या कृतीमध्ये देखील शिस्त आणावी लागेल. अन्यथा तुम्ही समाजात जी काही कृती कराल त्याचे कदाचित सकारात्मक योग्य असे परिणाम हे होणार नाहीत आणि त्यामुळे ते माझ्या आणि इतर व्यक्तींच्या बौद्धिक विकासाला देखील एक प्रकारचा अडथळा किंवा बाधा आणू शकतात. विकास होणारच नाही. अगदी बरोबर. तर मग सेवेच्या क्षेत्रात अनेक अशा शक्ती आहेत. पुन्हा आपण समजून घ्यायला हव्यात की त्यातील काही नकारात्मक शक्ती आहेत, यापैकी काही सकारात्मक देखील आहेत. उदाहरणार्थ ऐक्याची सकारात्मक शक्ती, प्रेमाची सकारात्मक शक्ती, लोकांमधील प्रामाणिकपणा या सकारात्मक शक्ती आहेत. बरोबर आहे. अगदी मला असं वाटतं सहकार्य पण खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. सहकार्य देखील आपण त्याला कोऑपरेशन असं म्हणतो, तर सहकार्य देखील महत्त्वाचे आहे. आणि आणखी कितीतरी जसे की पूर्वग्रह, मतभेद, एकी नसणे हे नकारात्मक शक्तींपैकी एक असू शकतं. आणि तसेच संधी आणि अडथळे हे देखील आहेतच. अगदी अगदी नक्कीच त्या नेहमीच आपल्या समोर असतात. खरं तर आपण समुदायात आणि समाजात असाल तर आपण मॉड्यूल 1 मध्ये देखील याबद्दल चर्चा केलेली आहे. तुम्हाला आठवत असेल की समाजातील सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती, अडथळे आणि संधी याबाबत आपली अतिशय चांगली चर्चा झालेली होती आणि आपण विचार केला होता की त्यांचा आपण कसा फायदा करून घेणार आहे. अगदी बरोबर. विविध घटकांसोबत ज्यावेळेस आपण काम करत असतो तर समाजाच्या उन्नतीला चालना देण्याच्या माझ्या क्षमतेमध्ये देखील हातभार हा लागत असतो. माझ्या नैतिक हेतूचा हा एक प्रकारचा दुसरा पैलू आहे. आपण वैयक्तिक पैलूबद्दल आणि नंतर समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्याच्या दुसऱ्या पैलूबद्दल देखील चर्चा केली. त्यामुळे सेवेच्या माध्यमातून माझा दुसरा नैतिक हेतू देखील साध्य होऊ शकतो असं या ठिकाणी मी म्हणू शकतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुम्ही आम्हाला आमच्या विकासाची गुरुकिल्ली दिली आहे असं मी म्हणते. ती म्हणजे इतरांची निस्वार्थ सेवा. खूप अप्रतिम आहे तुम्ही जे आता सांगितलेलं आहे सगळ्यांना. मला आनंद आहे की सत्याचा शोध घेण्याच्या आपल्या चर्चेचा हा अंतिम निष्कर्ष असू शकतो. आपण हे सत्र पूर्ण करण्याआधी प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींना फक्त नमूद करू इच्छिते की या युनिटशी संबंधित 2 प्रात्यक्षिकं आहेत आणि एक स्वाध्याय आहे. हे तिन्ही खरोखरच खूप छान वेगळ्या प्रकारे मांडलेले आहेत, इंटरेस्टिंग आहेत आणि ते तुम्हाला करायला नक्कीच आवडतील. आपण त्यामधून बरंच काही आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि ते पार पाडणं पण फारसं कठीण नाही आहे. तर पहिलं प्रात्यक्षिक असं आहे की एक प्रश्न असा आहे की आपण धर्मांधता, अंधश्रद्धा आणि पूर्वग्रहांना सत्यापासून कसे वेगळे करू शकतो. ठीक आहे, हा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रात्यक्षिक 2 म्हणजे शास्त्रज्ञांनी केलेल्या स्वप्नांचे संकलन तयार करणं असं आहे, ज्यामध्ये शोध आणि आविष्कार होते. खूपच इंटरेस्टिंग आहे. बरोबर, खूपच ऍक्च्युअली अर्थपूर्ण आहे ते. खरंच आहे खरंच आहे आणि ह्याच्यातून खूप आपल्याला नक्कीच शिकायला मिळणार आहे. आणि एक स्वाध्याय आहे तुमच्या आजूबाजूला असलेले, म्हणजे तुम्ही जिथे राहता त्यातला आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे असलेले 1 किंवा 2 पूर्वग्रह तुम्हाला ओळखायचे आहे. ठीक आहे, मग हे पूर्वग्रह कसे निराधार आहेत आणि त्यांचे निर्मूलन कसे केले गेले पाहिजे याची तुम्ही चौकशी करायची आहे, ते सिद्ध करायचं आहे. पुन्हा अतिशय उपयुक्त स्वाध्याय आहे आणि मग तुम्ही तुमचा जो अहवाल आहे तो तयार करायचा आहे. तुमचे निष्कर्ष लघु निबंधाच्या स्वरूपात तुम्हाला सादर करायचं आहे. ऑफकोर्स तुमचा हा जो निबंध आहे तो वाचण्यासाठी तुमचं प्रत्यक्षिक 1-2 मधनं जे काही निष्कर्ष आहे ते कोणते निष्कर्ष आहे ते वाचण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोतच आणि मनापासून लक्ष दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आपण आता व्हिडिओच्या इथे शेवटी पोहोचलेलो आहोत. तर आपल्या जीवनात त्याग केल्याशिवाय आपण महान दूरदृष्टी कशी प्राप्त करू शकत नाही यावर आपण सर्वांनी मिळून चर्चा केली. एखाद्या व्यक्तीच्या जीवनासाठी सर्वात मोठी दूरदृष्टी असू शकते ती म्हणजे समाजाची सेवा आणि विकासासाठीचे कारण होणे. किती महत्त्वाची दूरदृष्टी आहे. त्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला एक चांगला समाज घडवण्यासाठी विविधतेचे स्वागत करण्याची अभिवृत्ती अंगीकारली पाहिजे. तुमच्या परिसरात प्रचलित असलेले पूर्वग्रह ओळखायला सांगितलेले आहेत आणि त्यानंतर तुमचा जो स्वाध्याय आहे तोही तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर हे सत्र इथे संपलेलं आहे. लवकरच भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद.